प्रकरण दुसरे भट्टदेव. सप्तशृंगीस माता जन्नीच्या मूर्तीमागचा उभा प्रचंड कडा, दिटी थकविणारा. त्याच्या तळवटी आदिमाता. तिच्या हातास कड्यामध्ये भली विकटवाणी भेग, थेट माथ्यावरी पोचलेली. ते कड्याळ निरखून जलनोक म्हणतात ती. त्यास देखून उपजणाऱ्या भेवामुळे रातचे दचकायस होते. मज भेव काही वाटले नाही. नाना पर्वतमालांमधील कित्येक भव्य भयंकर शिखरे, कडे कपाटे, हिंडता भटकता खेपी पाहिली निरखली होती. नवल मात्र वाटले. जनश्रुती अशी की कोणी एक पुरुष चैत्री पुनवेच्या रात्री त्या भेगेमधून कडा चढून जातो, वरी ध्वज रोवून परततो. त्यावेगळे कोणी त्या वाटेने चढावयाचा धीर करीत नाही. मनी उमळले की एवढे अपूर्व काय आहे, आपणासही चढता येईल. हातीचा दंड, तुंबा आणि कौपीन तळी ठेवून दिली. भेगेपाशी जाऊन उभा ठाकलो. एकदा वरी पाहिले, उभार न्याहाळला. अपूर्व तर खरेच, थेट शिखरावरी सलग उभार. कडा जणू गगनमंडपाचा स्तंभ. त्यावरी आकाशाचा चांदवा टेकला होता. दुरून खाता भेग कापीव वाटले. जवळून निरखता तीस काही खनाळे आणि ओतंबे होते. त्यास हात देऊन वर येंगणे काही फार तसे आतर्क्य नव्हते. 50शी वलांडल्यावरी हे अगोचर मात्र होते, पण तिकडे मी दुर्लक्ष केले. कड्या स्पर्श करून हात भाळी टेकविला. पाऊल उचलून कड्यावर टेकले. हाताने तो चाचपला. तो एक खणाळ हाती लागले. त्यावरी पकड रोवीत त्या आश्रये शरीर वरी उचलले. पुढल्या खडकाळ बेसकाटात गुडघा ठेवला. एक डाव वर पाहिले, काही कठीण नव्हते. येणेप्रमाणेच कुर्मगतीने चढत राहिलो तर माथ्यावर पोचणे अशक्यप्राय नाही. 15-20 हात वरी पोचलो. क्षणभर थबकलो विसावा घेण्यासाठी. पुन्हा वरच्या खणास हात घातला मात्र तो झटकून मागे घेतला. इंगळीचा डंख व्हावा ती गत झाली. वरते पाहू गेलो तो आकाश जणू झाकळून आले. हातावरील डंकापरीस अधिक तीव्र डंक सर्वत्र जाणवू लागले. कान, नाक, भाळ, केश, पाठ, मान कोणी एक अंग डंखाविना मोकळे राहिले नाही. अंगी थोडकी सहनशक्ती होती म्हणून कसाबसा धडपडत खालती उतरलो. ज्या दिशास पाऊल घालावे त्या दिशा जणू विखार भरल्या सुया अंगी कुपशात. आग्या माशांचे मोहळ उठले होते. कोठे वर कड्याच्या पोटास डकले असावे त्याने मस घेरले होते. चहू अंगाने सहस्र माशा डसू लागल्या. 2 हाताने केवळ तोंड झाकून घेतले. शेष शरीर त्यास डंक करायला मुक्त केले. अवघे अंग बधीर झाले. चटक्यांचा दाह जाणवेना झाला. संज्ञा हरपली. खालते कोलमडून पडणारसे भासू लागले. तो कोणी एकाने मजभोवती कांबळे पांघरवले आणि धरून सांभाळीत खालते निघाला. कोण काय पुसण्याचे भानही राहिले नाही. असावतचा ऐसा त्यामागे भिलकांडत चाललो. आदिमातेच्या मूर्तीच्या तळाशी कुंडावर दोघे बसलो होतो. विठ्ठल माझ्या अंगास काळ्या मातीचा लेप करीत होता. बोलला, मी माध्यदिनी शाक्य शुक्ल यजुर्वेदी. माझ्या हातचे भोजन कराव्यास आपणास प्रत्यवाय तर नाही ना. त्यास नाहेत म्या म्हटले, परमहंस वृत्तीने भटकतो. कोठूनही भिक्षा स्वीकाराव्यास विधिनिषेध नाही. पण कडा चढत आहे हे तुम्हास कसे जाणवले. किंचित संकोचत विठ्ठल बोलला, 4 दिवसामागे म्या देखील तोच अतर्क यत्न केला होता. वरते कडियात आग्यांचे मोहळ लागले आहे हे ध्यानी येताच घाईघाईने प्रयत्न तसाच सांडून उतरलो. आता माताजन्नीस पाणी घालाव्यास वरी चढत होतो तो तुम्हाकडे लक्ष गेले. लगेच अंगावर कांबळे पांघरून धावलो. लेप लावून झाल्यावरी विठ्ठल बोलला, आता स्वस्त असा. पुजाऱ्या घरी कोरांना मागून येतो, शिजवतो. थोडके खाऊन घ्या. उपासपोटी विखार अधिक शिनवतो. आपत्काळी असेच कोणी देवाघरचे धावून येते. यावेळी हा देखणा तरुण आला. त्याने अंगी रुतले डंख उपसून काढले. लेप लावला. त्या गुणी आगीन उन्हावत होती. डोळे मिटून पडून राहिलो. विठ्ठल भिक्षाटन करून आला. रांधले. एका पळसपात्रावरी मज वाढून बोलला, उठा, थोडके खाऊन घ्या, बरे वाटेल. भोजन होतेवेळी दोघेही गप्प होतो. काही पुसावे अशी शक्तीही माझ्या अंगी नव्हती. अवघ्या आवरल्यावरी त्याने रुखातळी आपले कांबळे अंतरले. तेथेच छायेत तो मजपलीकडे हाताचे उसे करून पहुडला. एकदम उठून बसत बोलला, ते सच्चिदानंद अद्वय असेच उंच जागे आहे. ते त्वरी लाग लागत नाही. कधी काळी एकदाच यत्न करतो. अशा सहस्रांमध्ये एकदाच यशास पावतो. कधी काळी एखादाच यत्न करतो. अशा सहस्रांमध्ये एखादाच यशास पावतो. येर अवघे मार्गेच्या काम क्रोधाधिकांच्या डंखाने विमल होऊन कोसळतात. आपेशास पावतात. पण त्यांचा यत्न हेच जीवनातील अद्भुत पर्व असते. एवढे बोलला. एक लांब उसासा सोडला आणि पुन्हा जागीच लवंडला. विठ्ठलाने 4-8 दिन शुश्रूषा केली. तीमुळे खडबडीत बरा झालो. या अवकाशात पुसल्या प्रश्नांची उत्तरे त्याने मोठ्या संकोचाने दिली. पैठणापासून 4.5 कोशावरी आपेगाव, गोदा तटाकी तेथील गोविंदपंत कुलकर्ण्यांचा मी मूल.
भ्रमणाची, देशाटनाची तीव्र इच्छा, म्हणून तीर्थे भटकतो तीर्थरूपांच्या अनुमतीने. विस्मयाने पुशिले, पैठण प्रतिष्ठान? तेच. ते तर बहुत प्राचीन नगर. होय, सातवाहन कुलाची राजधानी, पण नगर त्याही पूर्वीचे. कसकसे समृद्ध पण तेथे नांदले, केवढाले वाडेघोडे, कशा अट्टालिका, कसकसे स्तंभ, कशी गवाक्षे, कसे दिग्गजशास्त्री, किती पंडित, कशा वादसभा, कशा न्यायसभा. उसासून विठ्ठल तिक्तपणे बोलला. आता उरली ती केवळ झिरझिरीत भ्रष्ट छाया, त्या गताची, अतीताची, प्रकांड पांडित्याची. नवलाने म्या म्हटले, अहो, अजून दक्षिण देशी अगदी राजधानी देवघरीसही कोणी एक जटिल समस्या उद्भूत झाली की निर्णयासाठी प्रतिष्ठानच्या दिशेनेच वळतात ती. होय, पण कवने एकेकाळी ते निखळ, निर्मळ, अनाग्रही पांडित्याचा भानू प्रकाशत होता. आता त्याच त्या स्थळी धूर ओकणारे इंद्रजालांचे टेंबे. पैठणच कधी जात असा काय? अध्ययनासाठी राहिलो होतो. काय काय पदरात पडले. इच्छा तर अपार होती. वेदांत म्हणावा, सांख्यमत पाहावे, पण काही पूर्ण होऊ पावले नाही. मग दुधाची तहान ताकावर. त्यातले साध्य होऊ शकले ते केले. काही थोडकी संहिता, थोडके व्याकरण, काही काव्य, काही धर्मशास्त्र. यापुरते काय? त्याच्या स्वरात थोडी तीक्ष्णता आली. बोलला, आहे की, ते थातुरमातुर कर्मकांडे आहेत, पौराणिक आहेत, आपापल्या दैवतांच्या अभिनिवेशामुळे इतरांचे आणि त्यांच्या उपास्यांचे मुखावलोकन करू न इच्छिणारे मन संकोचाने काळकते त्यांच्या स्मरणाने. ते कोकशास्त्री आहेत, अभिचारी आहेत. सध्या अग्रपूजेचा मान या जारणमारण, संमोहन, वशीकरणासच आहे. बराच वेळ तो मौन झाला. मग एकदम उसळून बोलला, खंत याची की या उणेपणापोटी जी लज्जा उपजावी तिचा लेशही कोठे आढळत नाही. तुम्ही नावाजता ते अवघे भागीरथी तरी काशीस उपलब्ध आहे. त्या स्थळी सांख्य, न्याय, वेदांतातील दिग्गज मुक्त हस्ते विद्यादान करतात. काशी तुम्हासारख्या अध्ययनिच्छेची वाट पाहत आहे. त्या दिशेने का जात नाही? थोडा वेळ गप्प राहून मग विठ्ठल हळूच बोलिला, तात माता पिकली पाने, कधी गळून पडतील तो भरोसा नाही. त्यांच्या अनुमतीनेच काही थोडके परिभ्रमण करतो. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची अनुमती त्यांच्यापासून घेऊन यात्रेस निघालो आहे. ती दोघे स्वस्त असती तर मग दोघे परिभ्रामक. मी सर्वथा अनिर्बंध, तर विठ्ठल बाह्यकारी बद्ध, अंतरीमुक्त. त्याच्या मनाचा पक्षी गेहाच्या बंधनाचा पंजर तागून आकाशी स्वैर विहार करू पाहणारा अर्धनारी नटेश्वरा ऐसे द्विविध व्यक्तिमत्व त्या अंगी एकवटलेले. आपणाविषयी उदासीन तर अन्याविषयी परम कारुणिक. शांती आणि वाहुटळी अशी दोन रूपे एका क्षणी विठ्ठला घरी नांदाव्यास आली होती. दोघे भटकू लागलो. ज्योतिर्लिंगे अवलोकावे, ईश्वरीय चमत्कार पाहावेत, नवल करावे, जनस्थिती निहाळावे. वरी तर अवघे क्षेम होते. मंदिरे होती, ती दर्शनेच्छिनी वाहत होती. तीर्थे होती, ती स्नानाने पापे दूर करू पाहणाऱ्या सश्रद्धांच्या समुदायांनी गजबजत होती. जाऊ देत आम्हासाठी धर्मशाळा होत्या, मार्गावर पानपोया होत्या, अग्रहारामधून अन्न होते, सर्वत्र वाटिकांमध्ये पुष्पवृक्षांची दाटी होती, उपवनांमध्ये आम्रवृक्षांच्या गर्द छाया होत्या. नगराचे मार्ग नाना देशीयांच्या येण्या जाण्याने गच्च होते. सायंकाळी परदेशी सृष्टीपुत्र हाती मोगरीच्या माळा लिहून नगरमार्गावरून भटकत असत. दो बाजूंच्या अट्टालिकांमधून नगरशोभांना हळू पाहणाऱ्या रमणींचे विभ्रमविलास पाहून ते चकित होत. नगरातील पेठा, नाना, वस्त्रप्रावरणांनी, बहुमूल्य रत्नांनी आणि चंदन अगरूच्या सुवासे करून भरभरून वाहत. ऐसे सर्वत्र क्षेमकुशल असूनही मधूनच एखादी जीवघेणी कळ उठे. विठ्ठल अतिशय अस्वस्थ होई. एका ग्रामामध्ये कुणा तांत्रिका घरी दाटलेली रुग्णांची दाटी पाहिली. निंबे उतरलेली बळी, उडीद, काळ्या बाहुल्या इत्यादी पदार्थास तेथे प्रतिष्ठा होती. विठ्ठल क्षुब्ध होऊन बोलला, या अवघ्यास कोण्या रोगाने ग्रासली आहे? म्या म्हटले, मंत्रातंत्रावर भरवसा करणे हा अपराध तर खचितच नव्हे. अवघेच तुम्हा ऐसे सर्वेश्वरावर विश्वासणारे कसे असतील? यापेक्षा हे औषधावर काय म्हणून भरवसत नाहीत? वैद्याघरी काय म्हणून जात नाही? सप्तशृंगीच्या खालते आम्ही दोघे समारंभाची शोभा निरकीत हिंडत होतो. विठ्ठल समिधांचे भार घेऊन ठाकल्या भिल्लांपाशी पोहोचला. त्याने पुसले की हे भार तुम्ही कोठून आणलेत? भिल्लांचा नायक बोलला की येथून पलीकडे गहन अरण्य आहे, त्यात यासाठी बहुत शोधावे लागले. समिधा अव्यंत असायास हव्यात. डागाळलेली काष्टे यज्ञास चालत नाहीत. ही अशी अव्यंग काष्टे एकत्र करण्यासाठी डोंगूर दरे वलांडावे लागले, काटेरी राने तोडवावी लागली. विठ्ठलाने पुसले, तुम्ही हे आहवनीय किती दिवसांपासून गोळा करीत आहात? हातांच्या आंघोळीत दावीत नायक बोलला की इतुके दिवस.
विठ्ठल नवल करून बोलला. मग इतका दीर्घकाळ खाणेपिणे? हसून नायक बोलला, नेहमी बक्षितो ते कंदमुळे. आता यज्ञनिमित्त पंक्ती पडतील तेव्हा वर्षभराचे जेवण घेऊ. शुद्ध होऊन विठ्ठल यज्ञमंडपी शिरला. तेथ कोणाचा एकाच मेळ नव्हता. यास पुसावे तर तो त्याकडे संकेत करी, त्यास म्हणू जावे तर तो अंग झाडून रिता होय. शेवटी ज्याने यज्ञाचे यजमानपद भूषवले होते त्यास विठ्ठलाने शोधून काढले. तो पृच्छक याचकांच्या गदारोळात हरपला होता. मोठ्या यज्ञ त्याचे लक्ष आपणाकडे वेधित विठ्ठल बोलला, अहो श्रेष्ठ, क्षणभर मजकडेत लक्ष पुरवाल काय? तिरसटल्या मुद्रेने त्याकडे पाहत यजमान करकरला, आता तुम्हासही काही हवे आहे? मजसाठी कपरदखी नको, पण ते जे कधीचे मस्तकी यज्ञकाष्टांचे भार घेऊन उभे आहेत त्या भिल्लास तुम्ही मोकळे काय म्हणून करीत नाही? उभे आहेत असोत, त्यास पुण्य घडते आहे. तुम्हास त्याचे काय? त्याचे काही नाही, पण गेले कित्येक दिवस ही हवन सामग्री गोळा करीत असता त्यांची अन्नाशी गाठ पडली नाही. उपोषणाची त्यास सवय आहे. संपले, आता आपण यावे. क्रोधभराने विवर्ण होऊन विठ्ठल परतला. भिल्लापास पोचून तो बोलला, काष्टभार यज्ञमंडपाबाहेर रचा. मजसवे चला, मी जमेल तशी तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो. चुळवळत भिल्ल नायकाने म्हटले की तर मग यज्ञ समारंभातील मिष्टान्नाची आसच तुटली. यज्ञास प्रारंभ झाला. सारा मंडप यज्ञधुमाने आणि दर्शकांनी कोंडून गेला. जुहोमी, जुहोती, स्वाहा आदी यज्ञीय संकेतांनी वातावरण गच्च झाले. वैदिकांचा मंत्रघोष गगनावेरी पोहोचू लागला. भोजन मंडपात पंक्तीवरी पंक्ती, ऋत्विज, त्यांचे सहाय्यक, पंडित वर्ग हे अवघे ओरखल्यावरी यजमान, त्यांचे इष्ट मित्र, तदनंतर शेष कर्मचारी सेवकगण, भिल्ल, निषाद, अंत्यज इत्यादिकास उरलेले सर्व अन्न सर्वात शेवटी, तेही यज्ञमंडपाबाहेरी अविशिष्ट असेल तेवढ्यावरच त्यांची बोळवण होईल. विठ्ठल अस्वस्थ होऊन म्हणे, हा यज्ञ केवळ अर्थशून्य आहे. शांतपणे म्याम पुसावे हे ऐसे अश्रद्ध विधान काय म्हणून उसळून तो बोले. अंत्यज शूद्रादी जाते ही विराटाची पावले नव्हेत काय? आणि येथे तर उपासपोटी ठेवून त्यांचीच उपेक्षा केली जात नाही काय? ती रूढी आहे. सायंकाळी का होईना त्यासही अन्नदान केले जातेच. दान काय म्हणून त्यांनी या यज्ञासाठी श्रमाचे डोंगर उपसले आहेत. वनेराने पालती घालून समिधांचे भार मस्तकी वाहिले. भोजन मंडपी ज्या इंधनांच्या राशी जाळल्या जातात ते इंधन कोणाच्या कुऱ्हाडींनी फोडले? एवढे हे घामाचे लोट वाहविताती तर त्या पोटी केवळ दानाची 4 शिते टाकतात. का यज्ञपुरुष येणेगुणे संतुष्ट होईल? बहुधा अवघा गाव यज्ञमंडपी भोजन करून उठे. आम्ही दोघे मात्र कोरांना भिक्षा करून स्वतः रांधून जेवत असू. पूर्णाहुतीचा दिवस उदेजला. ब्राह्ममुहूर्तापूर्वीच निद्रा त्यागून विठ्ठल ध्यानस्थ बसला. किंबहुना अवघी रात्र तो जागाच होता. काही एक दृढ विश्वासाचा झळाळ त्याच्या मुद्रेभोवती चकाकत होता. आणि कुणकुण तो यज्ञ मंडपाकडे निघाला. कोणी साक्षी असावा तसा त्या पाठोपाठ मी पाहिले की हवनीय पशु स्नान घातले होते. गळा तांबड फुलांच्या माळा, मस्तकावर गुलाल उधळला होता. हविषान्न रांधून त्यास खाऊ घातले होते. मोठ्या संतुष्ट मने ते अन्न भक्षित होते. विठ्ठल त्यापाशी उभा ठाकला. हवन क्रियेस प्रारंभ झाला. दोघे धष्टपुष्ट ऋत्विज यज्ञपशूंपाशी आले. हातीच्या पंचपात्रातील पवित्रोदक त्यावरी शिंपडीत त्यास धरून त्यांनी मंडपी नेले. ऐसा गर्दावा की पुसो नये. ब्राह्मणा हातून घडणार ही शास्त्रोक्त हत्या पाहावी हे कुतूहल अनेकांपोटी दाटले होते. पूर्णाहुतीचे मंत्र सुरू झाले. शस्त्राविना केवळ बुकलोन पशूचा वध करावा ऐसा विधी होता. त्यास भूमीवर पाडले. तो धनुष्यावरून सुटल्या बाणासारखा विठ्ठल पुढा झाला. पशूस हाती धरून तो उभा ठाकला होता. उद्गाता अर्धयू अवघे विस्मयाचे डोही बुडाले. त्यास पुसू लागले. रे, हे काय करतोस? विठ्ठल बोलला, यज्ञी पशूचे बलिदान करावे हा तुमचा वज्रनिश्चय आहे काय? मग आम्ही काय केवळ क्रीडा कौतुक दाखवण्यास येत उपस्थित केले आहे? पुष्टपशू न मारता त्याऐवजी पिष्टपशूचे हवन करावे ऐसाही पर्याय शास्त्रकारांनी सांगून ठेवला आहे ना? रे नास्तिका, कोणी पाखंडी यज्ञनिंदक आहेस काय? मी शुक्ल यजुर्वेदी, माध्यदीन शाखीय,
वत्स माझे गोत्र, पण त्याविना काय कास? पशु हत्या न करता आपल्या हातीचे पवित्र चाळवीत आचार्य पुढा येऊन बोलला, रे वत्स गोत्र उत्पन्ना, यज्ञक्रिया आवरल्यावरी पंडित सभा भरवून आपण या विषयीचा पूर्व पक्ष उत्तर पक्ष करू. या क्षणी तो हवनीय अंतराय करिता नयेस. चला रे, तुम्ही तुमचे नैमित्तिक चालू द्या. विठ्ठल निर्धाराने बोलला, बलिदान करणे असेल तर मग मी यज्ञपशु आहे. यज्ञदेवता माझ्या बळीने संतुष्ट होवो. खालते झेपावून त्याने पशूच्या गळा मिठी घातली. त्याचे ते अद्भुत निरखून अवघा यज्ञमंडप स्तंभित झाला. विठ्ठलाच्या म्हणण्यातही काही तथ्यांश आहे. ऐसा ध्वनी येथून तेथून उठू लागला. तो 4 सेवकास घेऊन राजपुरुष पुढे आला. त्याने ब्रह्म्यास पुसले, हा पूर्णाहुतीचे क्षणी यज्ञामध्ये विघ्न आणीत आहे. आपण आज्ञा द्याल तसेच होईल. आपला संकेत होताच यास शासन लावून 2 हात उभावून आचार्य बोलले, त्यास केवळ मंडपाबाहेरही घालवून द्या. प्राण निकराने धरून ठेवलेल्या सेवकांनी विठ्ठला हातून सोडविले आणि आळेबळे त्यास उचलून ते समुदायाबाहेरही चालले. म्या त्या अवघ्यास म्हटले, केवळ अंगीच्या पाशवी बळावर भर बसून तुम्ही आज एका पवित्र आत्म्यास दंडिले आहे, इतके ध्यानी असू द्या. तेव्हा मग मजलाही धक्के मारीत त्यांनी यज्ञ मंडपाबाहेरही घालवले. बरेच दूरपर्यंत पोरे लेकुरे आम्हा मागे धुळफेक करीत येत होती. त्र्यंबकेश्वराच्या दिशेने आम्ही पुढा सरत होतो. मस्त ते क्षेत्र नवीन होते. 4 दोन्हीदा म्या त्याची यात्रा केली होती. विठ्ठलास त्र्यंबकेश्वराची अनावर ओढ. मार्गी एकदा भिल्लाच्या वाटमारीचाही प्रत्यय येऊन गेला. एका खिंडीवाटे पैल चाललो होतो. तो हाका ऐकू आल्या आणि पाठोपाठ 7-8 भिल्ल हाती चिव्याची सोडगी आणि कुऱ्हाडी घेतलेली धावण आम्हावर चालून आले. आम्हापाशी त्यास अधिक आगळे लाभणार तरी काय? विठ्ठलाचे कांबळे वस्त्रे, मजपाशी तुंबा. विठ्ठलापाशी लहानुल्या पोथ्या होत्या. त्याशी भिल्लास काही कर्तव्य नव्हते. मग 2-4 तडाख्यावरच निभावले. त्र्यंबकेश्वरी पोचलो. ज्योतिर्लिंगाभोवती पुजारांचा वेढा. तो भेदून दर्शन घेतले. भवताली जो साक्षात भव्य रुद्राध्याय मांडला होता त्याशी एकरूप पावयास मोकळे झालो. ब्रह्मगिरी, गंगाद्वार, कुशावर्त, नीलपर्वत, अंजनी पर्वत सर्वच केवळ मोहवून टाकणारे. विठ्ठलाची वृत्ती क्षणोक्षणी तद्रूप होऊ लागली. ब्रह्मगिरीवर पोचायसाठी कधी काळीचा प्रचंड दादर खणीला होता, खडक फोडून. त्यावरी चढत असता विठ्ठलास वारंवार उन्मळून येऊ लागले. तो पुटपुटू लागला, पश्य देवस्य काव्यम. मात्यावर पोचलो तेव्हा तर त्याने धरित्रीवर घालून घेतले. गदगद कंठाने म्हणाला, माता भूमी पुत्रोहम पृथ्व्याः भूमे मातर्निधेये मा भद्रया सुप्रतिष्ठितम. केवळ कित्येक काळापर्यंत तो त्याच भाववेशात होता. मग उठून सैरभैर होत चहूदिशा हिंडू लागला. ब्रह्मगिरीवर डाव्या हातोस कड्याच्या पोटाशी एक गुहा. तेथ एक जटाधारी जोगी राहत होता. बाहेर त्याची गाय बांधली होती. आम्हास निरखीत त्याने कोण कोठील अशी पृच्छा केली. विठ्ठलाचे सात्विक रूप आणि विरक्त वृत्ती पाहून त्याच्या मनी अनुकूल्य झाले. त्याने पुसले, तदोपरी काय विचार? 4-8 दिवस येथेच राहावे ऐसी मती बळावते आहे. आग्रह करीत त्याने म्हटले, येथे राहाल तर सत्संग घडेल. तथास्तु. सायंकाळी पशुपतीच्या जटाचिन्हांचे दर्शन घेऊन दुर्गाच्या उत्तर माथ्याकडे निघालो. 2 वाजवास प्रचंड कडे पाताळावेरी पोहोचले होते. खालते चरणारी गुरेढोरे अनुप्राय दिसत. गगनमंडळीत 2 मेघखंडे उठली होती. त्या गुणे अवघे आकाश चित्रवर्ण भासत होते. उत्तर माता द्विखंड झाला होता. जेथ कढ्याला ऐल उभार संपेल नेमके तेथ खालते उतरायास पायऱ्यांचे एक विवर. त्या पैठण्या उतरून गेले की 2 कड्यास सांधणारी भिंत. ती भिंत वलांडून तसेच पुढा जावे तर पुढील बुदल्याच्या तळाशी विवरद्वार. आत शिरावे तर चढायासाठी कोरीव दादर. ते अवघे वलांडीत चढत उतरत बुदल्याच्या माथ्यावर पोचलो. तेथून जे भव्य सुंदर दिसले त्यास तुलनाच नाही. पूर्वेस अंजनी पर्वताचे शिखर, तळाशी गंगाद्वार, पश्चिमेकडे एकावर एक मस्तके उभावीत असलेल्या पर्वतमंडळाचा दाटवा. विठ्ठल उगामुगा कड्याच्या अगदी टोकाशी जाऊन पद्मासन घालून बैसला. म्या सावचित्त केले देखील. थोडे ऐर आसन मांडले तरी निसर्ग दिसायचा तोच दिसतो. तंद्रेतून आळेबळे सावध होत विठ्ठलाने सौम्य मुद्रेने एकदा मजकडे पाहिले, मात्र हल्ला नाही. होता तैसाच बैसून राहिला. सूर्य पश्चिम क्षितिजी उतरला. पाहता पाहता बिंब हरपले. त्या पाठोपाठ प्रभाही अंधारू लागले. पुढील भव्य आकाशात विठ्ठलाची आसनस्थ आकृती तेवढी जाणवत राहिली. तेव्हा म्या म्हटले, रातभरी येथेच राहणे असेल तर माझा प्रतिवाय नाही. तेव्हा कुठे विठ्ठल उठला. त्या रात्री तो मजशी एक शब्दही बोलला नाही. त्याची ती भावनिमग्नता म्या जाणली. ध्यानी आले की साधना पंथे झेपावणारा हा राजहंस आहे. योगायोगे अकस्मात गाठ पडली आहे तेव्हा आपणाकडून होईल तितके यास सहाय्यभूत व्हायचे.
आपणास कोठेही कसलेही आलंबन नाही, तस्मात विठ्ठलाचे करायचे. 2 दिस हे असेच निसर्ग निरखण्यात गेले. तिसरे दिवशी परततो तो जोगी धुनीशी बसलेला आम्हास दिसला. बोलिला, तुम्हापास एक काम आहे. तसे स्वल्पच आहे, गुंता कसलाच नाही. साधले तर तुम्हास अन्नासाठी 10 दिशा धुंडाळ्या लागणार नाहीत. वृद्धी सिद्धी तुम्हा घरी वळवतील. कवनाचे काही नाचणे नाही, कवनास अपाव करणे नाही. उत्तराच्या अपेक्षेने तो आम्हाकडे पाहत राहिला. विठ्ठलाने मौन मुद्रा मोडली नाही. म्या कुतूहलाने पुसले, सहज होण्याजोगी आहे काय? जोगी उत्साहाने उठून गुहेच्या अंतर्भागात गेला आणि पोथी हाती घेऊन परतला. वेस्टर्न सोडीत त्याने एक पृष्ठ हाती घेतले. बोलिला, ग्रंथ आहे, सिद्ध रसायन प्रदीपिका. यात अनेक रसायन क्रिया सांगितल्या आहेत. पैकी एका क्रियेच्या अनुसारे पारदाचे सुवर्ण करावे ऐसा आमचा मानस आहे. ते पृष्ठ त्याने मज हाती दिले. कागद जाड होता. मध्यभागी सुपक काळ्या मसीची अक्षरे. पारदम पलमेकच हरितालम च स मम गंधकम च तयोस्तुल्यम मर्दनीयम विशेषतः दिनैकम वटु दुग्धेन पश्चाच्छाया विशोषितम कुपिकोदरे विनिक्षिप्य मुखम मृद्वा विपाचितम पूर्ववत द्राव्यताम कृत्वा दिव्यम भवती कांचनम. स्वतः वाचून म्या ते पृष्ठ विठ्ठला हाती दिले. त्याने निरुत्साहाने त्यावरील दृष्टी फिरवून ते मज हाती परत दिले. म्या जोग्यास पुसले, आपण कधी हा प्रयोग केला आहे काय? एक डाव साध्यता लाभली नाही. कदाचित कोठे काही उणे राहिले असावे. याची आमची उमज अशी की कोण्या पवित्र आत्म्याच्या करविला प्रयोग सिद्धीत जाईल. तदुपरी आशान्वित दृष्टीने विठ्ठलाची मुद्रा न्याहाळीत तो बोलला, आम्हास भरोसा आहे की हे विठ्ठल जोगी मनी घेतील तर यात अशक्यप्राय काहीच नाही. उदयिकच आम्ही सर्व सिद्धता करतो. विठ्ठलाकडून कसलाच प्रतिसाद लाभला नाही. अनावर औत्सुक्यास बळी पडून म्या म्हटले, आपण आम्हास एक डाव हा प्रयोग करून दावाल काय? दुसऱ्या दिवशी एका खणात ठेवलेल्या सर्व वस्तू जोग्याने आम्हासमोर मांडल्या. एका काचेच्या कुपिकेत पारा, एका करंडकात हरताळ, दुसऱ्यात गंधक. तिन्ही वस्तू योग्य त्या प्रमाणात एकवटून त्याने कितीक वेळपर्यंत त्यांचे मर्दन केले. वडाचा चीक आणून त्याने त्याचीही प्रक्रिया त्या मिश्रणावर केली. सायंकाळचे सुमारास गुहेसमोरील रानशेणांचा ढीग मांडला. कुपिकेत ते अवघे मिश्रण घातले. वरी ओल्या मातीचे गच्च लिंपण केले. तदनंतरही त्याने कुपिका ढिगात ठेवून तो पेटवून दिला. दुसऱ्या दिवशी अवघे थंड झाल्यावरही त्याने अलगद हाती कुपी बाहेर काढली. ती खळखळीत मोकळी. ढीग ढाळल्याने लिंपण निघून अवघे रसायन सांडून गेले होते. हताश न होता जोगी बोलला, प्रयोग तर तुमचे ध्यानी आला. विठ्ठल जोग्याच्या हातून हा सर्व प्रयोग यथासांग सिद्धी ते पावेल. ए विषयी आम्हा मनी अनुप्राय शंका नाही. ऋषीवचन कदापि मिथ्या होणे नाही. सायंकाळी दोघे हिंडाळ्यास बाहेर पडलो. मध्येच थांबवून विठ्ठल बोलला, तातांचे गुरु घराणे नाथपंथ आहे. तात आणि मातोश्रीस श्री गहिनीनाथांच्या हाती अनुग्रह झाला आहे. म्या नवलाने म्हटले, इतके दिवस एकत्र आहोत, कधीही गुरुपदेशाचे तुमच्या बोलण्यात आले नाही. उदासीनपणे विठ्ठल बोलला, प्रसंगच पडला नाही. ते असो, आमच्या त्या परमगुरूंची एक कथा सुख्यात आहे. कामरूपातून श्री मच्छिंद्रनाथास घेऊन श्री गोरक्ष परतत होते. कामरूपाच्या साम्राज्ञीने सुवर्णाच्या 2 विटा श्रीस दिल्या होत्या. त्या त्यांनी मोठ्या जपणुकीने झोळीत वागवल्या होत्या. हे गोरक्षांच्या ध्यानी आले. एकदा एका पर्वत प्रदेशातून प्रवास करीत असता दोघे गुरुशिष्य एका रुखातळी विसावले. श्रींनी आपली झोळी सांभाळ्यास शिष्योत्तमा हाती दिली. आज्ञा पिले, एवढे जपावे. श्री झोपी गेले. जागीन आल्यावर पुसले, बापा गोरक्षा, झोळी सुरक्षित आहे ना? गोरक्षांनी नम्रपणे निवेदले, चिंतेचे कारण उरले नाही. ज्यासाठी ती चिंता आपल्या मनी रेंगाळत होती ती वस्तू म्या कड्याखालते जुगारून दिली आहे. आता निश्चिंत असावे. यावर कोपवून श्री बोलले, असा कसा रे तू मतिमंद? सुवर्णाच्या विटा फेकून दिल्यास? हास्य करीत गोरक्षाने श्री गुरूंच्या अंगुष्ठाचे तीर्थ घेतले आणि ते पर्वतावर टाकले. तत्क्षणी तीर्थाचे थेंबुटे सांडले. तो प्रदेश सुवर्णाचा झाला. एवढे बोलून विठ्ठल मौन झाला. दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तापूर्वीच उठून त्याने मस स्पर्शून जागे केले. हळूच बोलला, प्रस्थान ठेवायचे आहे या क्षणी. सुवर्णासवे आपणास काय काज? मुकाट्याने दोघेही गुहेबाहेर पडलो. जोग्यास आमचे जाणे कळलेच नाही. पूर्वा झळाळली. त्या स्वर्णीय
स्वर्णीय आभेकडे अंगुली दावीत विठ्ठल बोलला, जोग्यास म्हणावे, सुवर्ण आहे का, हवे आहे काय, ते घे, घेववेल तितके, तो देवाचा अरुणकेतू फडकत आहे. खालते उतरता विठ्ठल रुचाघोष करू लागला, सूर्य आत्मा जगतस्तस्य सज्ज उत्तिष्ठत सन उदारा अरुणे हे केतुबिहा सह